जय श्रीकृष्ण माऊली. कोजागिरी पौर्णिमा आपल्याला माहिती आहे, पण शरद पौर्णिमा मात्र आपण विसरून जातो. श्रीकृष्ण भगवंतानं 6 महिन्याची रात्र करून गोपिकांसोबत रासलीळा केलेली आहे. तर आपण समजतो का श्रीकृष्णानं एक एक गोपी एक एक गोपाळ असं, म्हणजे आपण काही कोणी कसं मानतं, कोणी कसं, जसा जसा भाव असेल तसं ते श्रीकृष्णाला मानतात. तो परमात्मा जर खरंच तो बायांना घेऊन जर नाचत असल तर तुम्हाला वाटतं का हो? नाही वाटत ना परमेश्वर. म्हणून तर त्याला जाणून घ्या. तुकाराम महाराजांनी जाणून घेतलं तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, घर रिघी झाले पटराने बळे, वरिले सावळे परब्रह्म. परब्रह्म ह्याला मी वरले आणि मी त्याचं घर निघलो. मग ते स्त्री होते का? तुकाराम महाराज असं का म्हणतात, रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी, हृदयी मंदिरी स्मरारकारे. असं म्हणलेच नसते तुकाराम महाराज. म्हणून माऊली, अहो श्रीकृष्ण परमात्मा एवढं साजरं गोजरं नाम आहे ना श्रीकृष्ण. ह्या 2 अक्षरात माणसाचा उद्धार होतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून हा श्रीकृष्णाचं नाम सतत हृदयात स्मरा. निवृत्तीनाथांची परंपरा ही जी गोरक्षनाथांची परंपरा आहे, शेवटी काय दिले, कुळ हे पावन कृष्ण नामे. कुळ फक्त कृष्ण नामातच पावन होतो. शेवटी काय दिले, आधी परंपरा सांगितली आणि नंतर काय सांगितलं, कुळ हे पावन कृष्ण नामे. म्हणून माझा परमात्मा आहे ना, निर्गुण निराकार परब्रह्म ब्रह्मचारी असा तो भगवंत आहे माऊली. 60-70 वर्ष आयुष्य आपलं, आणि ह्या 60-70 वर्षातही जर तुम्ही त्याला जाणलं नाही तर आपला जन्माला येऊन फायदा तरी काय? आपली या पृथ्वीवर नुसती येरझर झाली माऊली. फक्त आपल्याला कष्टच भोगावे लागले. म्हणून त्या परमात्म्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ घ्या, भारताचे पंतप्रधान. त्यांनी खूप भारत देशची सुधारणा केली. काही जण म्हणतात छान झालं बाबा, भारत देशाची सुधारणा झाली. पण काही जण म्हणतात काय केलं प्रधानानं 5 वर्ष राहून. पण हा 5 वर्षाचा प्रधान नाही, हा जन्मोजन्मीचा प्रधान आहे. आणि त्यांनी एकदा कृपा केली ना तर आपलं पूर्ण सगळं अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. असा हा प्रधान आहे. 5 वर्षाची डिग्री नाही या प्रधानाला, पण आपण 5 वर्षाच्या डिग्रीच्या प्रधानाला सांगतो का ह्यांनी खूप सुधारणा केली. आणि त्या प्रधानाला कळलं का हा खूप माझं गुणगान करतो. आणि तो प्रधान स्वतः कृपा करून त्याच्या घरी आला, एकदम गरीबाच्या घरी झोपडीत. त्याला किती आनंद होईल. अहो आज पंतप्रधान आले होते माझ्या घरी, आज पंतप्रधान माझ्या घरी आले होते आणि माझ्या गरीबा घरचा चहा घेतला. सगळ्यांना सांगत सुटल. ह्याला म्हणतात रास आणि रस. रस म्हणजे आपण बोललेलो आणि रास म्हणजे त्यानं स्वतः. तसं तो भगवंत स्वतःहून कृपा करतो ना त्याला रास म्हणावं, आणि आपण जे गुणगान गातो त्याला रस म्हणावं. म्हणून माऊली, हा रास लीला आपण आता बघणार आहोत. गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्मा बाळलीळा खेळत होते आणि बाळलीळा करता 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 सगळं गोकुळ त्यांनी वेधून घेतलं. सगळ्यांना श्रीकृष्णा वाचून 5 मिनिटं चैन पडत नव्हती. सगळे जण श्रीकृष्णाला कधी डोळे भरून बघू असं वाटत होतं. श्रीकृष्णाला बघितल्याशिवाय ते काम धंद्याला लागत नव्हते, काम करत नव्हते. आणि अचानक काहीतरी गारहाने घेऊन जावं यशोदेकडं आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याला पाहावं. एक दिवस गोपिकांच्या मनात आलं का जन्मोजन्मी याची संगत मिळावी, असं ह्याच्यासाठी काय करावं लागल. तर त्यांच्या मनात आलं का आपण कात्यायनी व्रत करावं.
कात्यायनी व्रत केलं. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, 6 महिन्याची रात्र करून मी तुमची इच्छा पूर्ण करील, पण जन्मोजन्मी संग मिळणं हे पण नशिबात लागतं ना. पण चला 6 महिनेच सही. त्यांना आनंद वाटला आणि त्या दिवशीची वाट बघत होत्या. जेव्हापासून श्रीकृष्ण परमात्म्यानं वचन दिले त्या दिवशीपासून ते क्षण क्षण मोजत होत्या. आता एवढा क्षण झाला, आता तो दिवस कधी येईल. एवढे दिवस झाले, एवढे घंटे, एवढे मिनिट, एवढे दिवस, असं त्या रात्रंदिवस त्याच चिंतनात होत्या. का कान्हाची मुरली कधी ऐकायला येईल, माझ्या कान्हाची बासरी कधी ऐकायला येईल, म्हणून त्या वेड्या व्हायच्या. त्यांचं चित्त फक्त त्या भगवंतात लागत होतं, काम धंद्यात चित्त नव्हतं. एक दिवस तर एक गोपी मंदिर तिच्या घरामध्ये घुसळत होती. रवी टाकला डेऱ्यामध्ये आणि घुसळायला सुरुवात केली. सासू म्हणते, काय करतेस ग, त्याच्यात दही टाकलंस का? अहो सासूबाई, डेरा कच्चा आहे की पक्का हे बघते, काय सांगणार. श्रीकृष्ण भगवंतात एकदा लीन झालं ना, तर काहीतरी बहाणे देऊन ह्या संसारातल्या लोकांना समजावं लागतं. संसारातलं जे लोक आहेत आणि जे परमार्थिक लोक आहेत ही विरुद्ध दिशा होते आणि मग ते घरामध्ये पटत नाही. म्हणून ह्या परमात्म्याची एकदा का ओढ लागली ना की त्याला काहीही समजत नाही. अशा त्या गोपिका कृष्ण वेड्या झाल्या होत्या. यमुनेच्या काठाला जावं, कृष्ण आता येईल का म्हणून त्याची वाट बघत बसावी. कृष्ण कुठं भेटेल म्हणून वनवन भटकावं. वृंदावनात असल का, कुंजगलीत असल का, असं म्हणून त्या श्रीकृष्णासाठी वेड्या होत होत्या. पण एखाद्या वेळेस कृष्ण बाहेरच पडायचा नाही. त्याला असं वाटायचं, बघू आता गोपिकांची मजा. तो पण मजा घेतो, असं नाही का तो घेत नाही. अहो त्याचे गुणवर्णन करणं काय बाबा अशक्य आहे. पण चला आपल्याला रासलीळेकडे वळायचं आहे. शरद पौर्णिमेचा दिवस, रात्र झाली आणि श्रीकृष्णानं वेणुनाद वाजवायला सुरुवात केली. वेणुनाद वाजवायला सुरुवात झाली. जसं स्वर्गात पांडवाचा यज्ञ पूर्ण झाला आणि स्वर्गात सतत घंटा वाजत होती. धर्मराजाला समजत नव्हतं, अरे कृष्णा हे काय आहे, तुझं हे यज्ञाचं काम पूर्ण झालंय धर्मा, म्हणून हे सतत घंटा वाजतो. तसं ह्यांचं हे संसारिकाचं पूर्ण काम झालेलं आहे, म्हणून तर ते परब्रह्मानं कृपा केली आणि तुम्हाला वेणुनाद ऐकायला येत आहे, असं त्यांना वाटत होतं. त्या गोपिका एवढ्या कृष्ण वेड्या होत्या. त्या बाळाला पाजत होती एक गोपिका, पण ते बाळाला सोडून दिलं आणि तशीच त्या वेणूचा आवाज जिकडे जाईन तिकडे भटकली. एक गोपिका तर पतीचे पाय धुत होती. ते पतीचे पाय धुणं सोडून दिलं आणि श्रीकृष्णाकडे निघालेली आहे. एक गोपिका स्वयंपाक करत होती. ते स्वयंपाक करणं सोडून दिलं आणि ती तशीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याकडे निघालेली आहे. एक गोपिका शृंगार करत होती. तिला काही समजलं नाही. डोळ्याचं काजळ कपाळाला लावलं आणि कपाळाचं कुंकू डोळ्यामध्ये घातलं आणि निघाली त्या श्रीकृष्ण परमात्म्याकडे. एक गोपिका दूध काढायला निघाली होती गाईचं, पण गाईचे वासर म्हशीला आणि म्हशीचे वासर गाईला. कशाचं दूध काढावं हे कळत नव्हतं. ते सोडून दिलं आणि तशीच त्या श्रीकृष्ण परमात्म्याकडे निघालेली आहे. अशी त्या गोपिकांची अवस्था होत होती. ह्याला जन्मोजन्मीचं पुण्य लागतं माऊली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तशी ह्या भगवंतानं आता त्या गोपिकांवर कृपा केलेली आहे आणि सगळ्या गोपिका मात्र त्या श्रीकृष्णाच्या ओढीनं निघालेल्या आहेत. एक तर शृंगार करत होती, गळ्यातली गळसरी पायात आणि पायातली पैंजण गळ्यात घातलेले आहेत माऊली. एकदा का भगवंताची ओढ लागली ना का त्याला देह भान नसतं. हरीची दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. त्या भक्ताला सगळीकडे भगवंत दिसायला लागतो. पण ह्या मुरलीच्या आवाजात मात्र गोपी आता त्या श्रीकृष्ण परमात्म्याकडे निघालेल्या आहेत. तिथे जाऊन पोहोचल्या. एखाद्याला आमंत्रण दिलेलं आहे आणि आता कृष्ण काय म्हणतात ऐका. काय ग, एवढ्या रात्री माझ्याकडे कशाला आल्या?
काय कृष्णा, चेष्टा करतो नाही? पती हाच परमेश्वर आहे आणि त्याचीच पूजा करावी. तुम्ही इकडे कशाला आलात? एवढ्या रात्रीचं परब्रह्माकडे तुम्ही का आल्या? परपुरुषाकडे का आल्या तुम्ही? तुमचे पती आहेत ना, तुम्ही इकडे का आल्या? काय करावं? एखाद्याला आमंत्रण द्यावं आणि त्यांनी म्हणावं तुम्ही का आले? काय अवस्था होईल? काय बोलावं काही सुचत नव्हतं. मग एक गोपिका म्हणते, हे बघ, तुला काय वाटतं रे? आमची मजाक उडवतोस? जर खरोखर जन्मोजन्मीचा परब्रह्म परमेश्वर जर मला बोलावत असल तर त्या हडा मासाच्या पतीचं मी काय करू? सांग, उत्तर दे. एक गवळण म्हणती, कान्हा, खरंच तू असं बोलतोस? मनातून बोलतोस कान्हा तू? तुला वाटतंय ना आम्ही जावं तर जाऊ का? सांग ना, बोल कान्हा. एवढ्या रात्रीचं आम्ही घरदार मूल प्रपंच सगळं सोडून आम्ही त्याच्यावर पाणी सोडलं आणि तू आज आम्हाला असं म्हणतोस का? काय गुन्हा केला आम्ही? सांग, बोल. अरे सगळ्यांचे टोमणे खावं लागतात आम्हाला, सगळ्यांचे बोलणे खावं लागतात का? तुम्ही कृष्ण वेड्या झालात, तुम्ही कृष्ण वेड्या झालात, पण आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत कान्हा. कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून तुझी कृपा झाली, म्हणून आम्ही ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आणि तू आज म्हणतोस का आलात? कसं वाटतं तुला? सांग ना, काय वाटतंय? देवा, तुला जर खरंच आम्ही जावं वाटत असेल ना तर तुला दीननाथ कोणीच म्हणणार नाही. दीननाथा ब्रिध सांभाळी आपुले. ह्याच्यावर परमात्मा आता काय म्हणतात हे आपण ऐकावं. नाही, अरे तुम्ही किती संसारात गुरफटलेल्यात ना आणि किती परमार्थात गुंग झाल्यात हे मला बघायचं होतं. तुम्ही तर माझे भक्त आहात ना, आणि देव कधी भक्ताला विसरतो का ग? तुमच्याशिवाय मला कोण नाही आणि माझ्याशिवाय तुम्हाला कोण नाही. गोपींनो, मी फक्त बघितलं तुम्ही पूर्ण संसारातून मुक्त झाले आहात की नाही. आता मात्र देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचरले जैसे तैसे. आता मात्र देव आणि भक्त एक रूप झालेत आणि प्रत्येक गोपिकाला असं वाटायला लागलेलं आहे की फक्त माझ्यासोबत कान्हा आहे, माझ्यासोबत कृष्ण आहे, असं त्या प्रत्येकीला वाटत होतं. आणि प्रत्येकी सोबत भगवंताने पण एक एक रूप घेतलेला आहे आणि भगवंत मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करत आहेत. भक्त आणि देव दोन्ही असे तल्लीन झालेले आहेत का त्यांना संसाराचं भान नाही. गोपिकांना फक्त देव आणि भक्त असं त्या वृंदावनात, त्या निधिवनामध्ये श्रीकृष्ण परमात्मा रासलीला खेळत आहेत. प्रत्येक गोपीची पूर्ण इच्छा केलेली आहे आणि त्या गोपिकाला मात्र एवढा आनंद झालेला आहे, त्या परब्रह्मात लीन झालेल्या आहेत. परब्रह्मात लीन झाल्या, पण एका गोपिकाला असं वाटलं का माझ्यासोबतच कृष्ण आहे, तिच्यासोबत नाही, म्हणून तिला अभिमान झाला. प्रत्येकीला असं वाटत होतं का माझ्यासोबत कृष्ण आहे, मग त्यांना मात्र अभिमान झाला. पण राधा मात्र तिला अभिमान नव्हता. तिला माहिती होतं का सगळीकडे तो भगवंत आहे. येरुमने काष्टी पाषाण सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. फक्त त्या राधेला माहिती होतं. म्हणून ह्या गोपिकांचं थोडासा अभिमान दूर करावा म्हणून भगवान परमात्मा आता गुप्त झालेले आहे. जसा पौर्णिमेचा चंद्र अचानक माळवावा त्याला ग्रहण लागावं, त्याप्रमाणे भगवान परमात्मा गुप्त झाल्याच्या नंतर सगळीकडे अंधार झाल्यासारखं झालं. आणि ती म्हणते कान्हा गेला तरी कुठे? ती म्हणते तुला दिसला का ग? ती म्हणते तुला दिसला. अगं तो आता माझ्यासोबत होता. ती म्हणते माझ्यासोबत पण होता. तुझ्यासोबत होता? नाही ग, तो माझ्यासोबत होता. अगं नाही, तो माझ्यासोबत होता.
मग ह्या अशा एकमेकात गलबला करत होत्या. बघितलं तर राधा कुठेही दिसत नाही. चला आपण राधेला शोधूया. राधेला माहिती असेल भगवंत कुठे आहे म्हणून. म्हणून त्या राधेला शोधत होत्या. थोड्याशा पुढे गेल्या तर राधा एका झाडाखाली रडत होती. का ग, तुला कृष्ण दिसला? मग कृष्ण मात्र गुप्त झालेले आहेत. आता काय करावं? कृष्णाला शोधायचं तरी कसं? कृष्णाला कसं शोधावं म्हणून त्या चिंतेत आहेत. आता त्या परमात्म्याला शोधायचं आहे. कसं शोधावं? ऋषी मुनी माळा घालतात, राखा नखाच्या चुंबळी होतात, जटा वळतात, केसांच्या जटा होतात पायापर्यंत. त्यांना पण अजून मेळ लागला नाही. आणि ह्या गोपिका मात्र आता त्या भगवंताला शोधायला चाललेल्या आहेत. इकडे बघतात तिकडे बघतात, पण श्रीकृष्ण परमात्मा कुठेही नाही. सगळ्यांना विचारत सुटल्या, का तुला कृष्ण दिसला का? जांभळीच्या झाडाला विचारलं, जांभळीच्या झाडा, तुला आमचा कृष्ण दिसला का रे? एक म्हणते, अगं हा पहिलाच काळा, आणि ह्याला कशाला विचारते, चल पुढे. मग परत पुढे जाता तुळशीचं झाड लागतं. अगं हे तुळशी, तुला तरी आमचा कृष्ण दिसला का ग? एक म्हणते, अगं ही आपली सवत, ही सांगणार आहे का? चल पुढे. प्रत्येक झाडाला झुडपाला विचारावं, आमचा कृष्ण दिसला का? म्हणून त्या गोपिका वन 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 भटकत आहेत. तसंच माऊली आपण पण वन वन भटकत आहोत. बरं, आपण पण इकडे तिकडे श्रीकृष्णाला शोधत आहे, पण तो भगवंत आपल्याच हृदयात आहे, पण आपल्याला कळत नाही. आपण रोज एका दिवशी एका देवाची पूजा करतो, देवी देवतांची पूजा करतो, पण तो कृष्ण मात्र आपल्याला सापडत नाही. त्या अभिमानामुळे आपल्याला तो गवसत नाही. जर आपल्या हृदयातला अभिमान काढला ना, तर तो भगवंत दिसेल. म्हणून त्या गोपिका सगळीकडे शोधत आहेत. इकडे तिकडे जावं, परमात्म्याला शोधावं, कुठेही परमात्मा सापडत नाही. थकून गेल्या आणि एका जाग्यावर बसल्या. एक गोपिका म्हणते, का ग, आता तो भगवंत आपल्याला सापडत नाही, काय करावं? मग म्हणते, अगं आपण काय करूया, त्याच्या लीळा आठवूया. हा, मग तर सापडेल. मग त्यांनी ठरवलं. एक गोपिका यशोदा होती, एक गोपिका नंद, आणि बाकीच्या गवळणी, एक राधा, एक कृष्ण. आणि त्या कृष्णाला, अरे कान्हा, तू आमच्या घरी आला नाहीस असं वगैरे ज्या गोकुळामध्ये चाललं होतं ना, ते पूर्ण त्या लीळा करून दाखवतात. पण हा विरंगुळा तरी किती सामावली. ह्या विरंगुळ्यात त्या रमत नव्हत्या. त्यांना ही लीळा हे वगैरे त्यांना आवडत नव्हतं. त्यांच्या चित्तात फक्त श्रीकृष्ण होता, आणि हे खोटं नाटक तरी चालणार किती. म्हणून त्या परत श्रीकृष्णाला आठवून आठवून रडत होत्या. हे कान्हा, अरे 6 महिन्याची रात्र पण पूर्ण झाली नाही रे. काय आमच्याकडून गुन्हा घडला म्हणून तू आज अंतरलास? काय अपराध झाला आमचा, सांग ना देवा, तू का अंतरलास? म्हणून त्या श्रीकृष्ण भगवंताची आळवणी करत आहेत, आणि त्या भगवंताला पाचारित आहेत. हे भगवंता, काय जर झाला असल गुन्हा तर माफ कर, पण आमच्या समोर ये, नाही तर आम्ही प्राण देऊ. कान्हा, कान्हा, तू जर नाही आलास ना, तर आम्ही इथेच प्राण देऊ, पण तू लवकर ये. असं त्या गोपिका विनवायला लागलेल्या आहेत भगवंताला. जर खरोखर भक्त असा एकांतात रममान होत असल, आणि त्या भगवंताचं जर नामस्मरण करून त्याला बोलवत असन, तर कसे ग बाई सोडून गेले हरी, कसे ग बाई सोडून गेले हरी. जाई जुई पुष्प अनोनी, जाई जुई पुष्प अनोनी, शेज मी केली वरी, शेज मी केली वरी. कसे ग बाई सोडून गेले हरी.
हे भगवंता, अरे तुला सोडून जायचंच होतं तर आम्हाला बोलवलं तरी कशाला रे? एवढा आम्ही देह अभिमानात गुंग झालो होतो का रे? अरे फक्त थोडासा अभिमान आला होता, फक्त माझ्यासोबत आहे म्हणून, तरी पण तू गुप्त झालास. तू एवढं पण भक्ताचं ऐकू शकत नाहीस का? हे देवा, एवढी कृपा कर ना. मला माहिती आहे तू परब्रह्म आहेस आणि आम्ही मात्र एक जीव आहे, पण जीवाची आणि शिवाची सांगड तूच घालणार आहेस रे. म्हणून तू लवकर ये देवा, आता राहत नाही. म्हणून तू आता धावत ये, आता आमचा अंत पाहू नकोस. दावी रूप माझ गोपिकार मना, ठेवू द्या चरणा वरी माथा. हे गोपिका रमणा, खरंच तू गोपिकाचा रमण असशील ना, तर आताच्या आता ये आणि तुझं रूप मला दाखव आणि तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेव. जयाति तेऽधिकं जन्मना व्रजः, श्रयत इन्दिरा शश्वदत्र हि, दयितदृश्यता दीक्षुतावका, त्वयि धृता सवस त्वां विचिन्वते. माऊली, गोपिकांनी गीत गायला सुरुवात केली. जेव्हा गीत गायलं तेव्हा भगवान परमात्मा प्रगट झाले, म्हणून त्याला गोपी गीत असं नाव ठेवलेलं आहे. परमात्मा प्रगट झाले, त्यांचं पण अंतःकरण मात्र विव्हळ झालं होतं. का नाही येणार? भक्तांनी हाक मारली की तो धावत येतो, पण भक्त मात्र तन मन धन ये अर्पुनी प्रभूला भक्ती करा निष्काम. अशी भक्ती पाहिजे माऊली, तेव्हा तो धावत येतो. गोपाल कृष्ण महाराज की जय.